तसं काही नाही मी करते. चल बस एवढंच सर्व आपण. अहो इकडे मी उचलते. 2 मिनिटात का मध्ये तिथे जायचंय हो. हा आडवी हो ना. आता काय त्यांची ना आज घाबरलो कसं होणार आहे. अहो नि बघा इकडं. काय नाही चल. एवढ्या लांबून कशी माझी बायको शोभायची रे. शेतकरी राजाची राणी असते. ते ओळख व्हायला जरा दिवस लागतील ना. ओळख झाली ना मग मी टाकत जाईल है ना ग. मैत्रीण करून गेली. मैत्रीण करून घ्यावं लागणार आहे. दुसरं काय. चला अहो मग ते आले की ते बघा आले यार. हा किती वेळ वाट बघायला लावणार यार तुम्ही. अरे बाबा तो रोड असा आहे की त्याच्यातून माणूस पडलं तरी सापडायचं नाही. हा अरे रस्ता खराब आहे इकडून तिथे. तेवढं कामाला लावलेत माणसं बघा ना. तेवढं भारी हल्ले मला काय सांगू तुला आता. इकडा घाल सुजीला इकडं सुजीला तुला काय सांगू. त्या सामर्थ्य बांधून ठेवले आणि आम्हाला दिले सोडून. भाऊजी खरंच माफ करा. ते सगळं माझ्यामुळेच होतंय ना. जोडीदारासाठी काही पण आपण एवढं टेन्शन घेऊ. मी सगळं सुरू त्याला आपल्याला सोडून आणायचं. त्याला सोडू रे. आम्ही आता सोडून आणू. कारण की आता त्यांचा टाइम जाईल ना. हवा होईन बाहेर जायचं. बाहेर जातेत ना ते 4 वाजता. ते बाहेर गेला मी सोडून आणतो बरोबर तिथं. आणि बाबा काय बोलले. ते म्हणले 5 वाजता माणसीला माझ्यापाशी नाही उभा केलं मग तुमच्या घरी जाणार. लग्न झालंय आता मी पूर्णपणे आंबोळची झालेले. आता मी त्यांच्या दुसरा कोणाचा विचारही नाही करू शकत आणि मला जायचं नाही त्यांना सोडून कुठं. बघू शकते इकडे आल्यावर पुढच्या पुढं. ते येते ना ते विचारते ना परत कुठं आम्हाला भेटल्यावरती. तुम्ही काय करत माहिती का ते दिसते का म्हणजे 1 महिन्यात. भाऊजी चला आपण तिथे जाऊन बोलूयात. इथे नको. हा ते घमीला काय देऊन काय माणसे अन्न पाणी. लय काय नाही झालं सगळं मापायचं. अरे तू घे पाणी ते सांडत आहे आमचं. काय जास्त नाही बोलले तुम्हाला बाबा. नाही एवढंच ना. तेवढं आपण मित्रासाठी कुठं बी हजर आहेत कधी पण. तुमचा लय सपोर्ट आहे भावांना. तुम्ही तिथं म्हणजे लय आधी राहू दे बस थोडी. एवढं काय उभं राहायचं काही टेन्शन नाही एवढं बस. एवढं नाही टेन्शन घ्यायचं. हा ते सगळे आपले. आज यांचा सपोर्ट होतो म्हणून आपण तेच तर खरंच भाऊजी तुमच्या दोघांचा खरंच लय सपोर्ट झाला आम्हाला. जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला नसता तर आम्ही लग्न काहीच करू शकलो नसतो. खरंच म्हणजे एक मोठं भावाचं कसं कर्तव्य असतं तसं तुम्ही निभावलंय. अमोलचा फोन आला बरोबर मी तिथं आलो लगेच. मी काम सोडून आलतो. अमोल म्हणला इथं अर्जंट असा विषय झालाय. लगेच आलो मी तिथं. शेवटी किती वाटत भेटलं मग याला घेऊन आलो. ते आहेच. तुम्ही आले म्हणून बरं झालं मग काय तर. आणि शेवटी किती काय झालं तरी मित्रच मित्राच्या मदतीला येतो. एवढं आहे आज कळलं. पण पाहुणे रावळे म्हणजे एवढं पण नसतं जेवढं मित्र जवळ येईल. मग ते आहेच. एवढं काही अडचण नाही आली घरी यायला. नाही काही अडचण आली असली सांगा मला. हो बस का तुम्हाला नाही सांगणार मला सांगणार. आता वहिनी कामाला घेतो आपल्याला. चला गहू काढायला. गहू आलेला आहे काढायला.
काढायचं का काढू की टक्के एवढं तुम्ही शिकवलं तर खरं नाही. ते भाऊजींकडून शिकून घेतो भाऊजींना 2 तास धरायला लावायचं मग आपण लय मोठे एक्सपिरियन्स आहे बरं का. हा ना? देतो म्हणलं पण या. अरे वा मग तुम्ही शिकवा की. आणि आपल्या शेतात काम करायला पण यांनाच बोलायचं. बरं आपल्या शेतात चला यांच्या शेतात काय आहे आपल्या शेतात चला लय गहू आहे कांदे आहेत मस्त कांदे खुरपायला लावतो मला एवढं काय टेन्शन घ्या बघ वहिनीची घ्यायला लागली ती जाऊ द्या वहिनीचं नाही घेणार तर मग कोणाची घेणार काय ते पण बरोबर आहे. काही जर त्रास झाला पुन्हा तर कॉल कर. तर तुम्ही काय बी देणार का? जेवण करून चहा करायचं का तुम्हाला? नको आता जेवण करून आलो तुम्ही गेले जेवण तुम्ही बिवण? फक्त आले. हा, आम्ही जेवण केलं. हा बोलले आता काही तकलीफ दिली का आम्हाला सांगा फक्त. मग आम्हाला सांगते म्हणायचं का? तुम्हाला. अरे यार. अरे मग आम्हाला फोन करायचा रात्री जेवण उचलून घेऊन घेऊ रात्री नको म्हणा दिवसा उठली गप्पा होतो मी काही काय रात्री उठायचं का आता? रात्रीच उचलायचं पण आता पार्टी कधी देत आहे कशाची लग्नाची देऊ ना पार्टी करून आपण खेळू. कधी तू म्हणता ना तेव्हा कधी पण मन थांबता कधी पार्टी द्यायची का ना देऊ नाही, की. नाही. कोणाची? मीच करते की हाताने स्वयंपाक हा. आणि मग 2-3 दिवस नाही आता ती पण थकली मुली जरा. 2-3 नाही 8 दिवस जाऊ दे ठीक आहे चालेल चला आपण party. चालेल ब्राह्मण हा घरच्याच फोनवर राहिले काम आहे जरा जाऊ का हा चला या येतोच परत. चला बाय बाय चला चला वहिनी मिटलं ना आता तुम्ही नाही माझी मैत्रीण आली काय झालं नेमकं काय होतंय काय तुला काय नाही हो चला आता मी घरातला आवडते काय मदत करू का आवरायला? काय झालंय काही नाही काय नाही ती साडी घेतली होती सवय नाही ना त्याच्यामुळे चला लय राडा झालाय मी आवडून घेते पटपट आता तुम्ही बस की आराम करा बसतो बसतो जमन ना आवरायला हो जमतंय की अहो तुम्ही मला नवीन नको समजू बरं माझ्या घरचे काम बी करायचे मी थोडेफार का होईना तेवढे आणि जमतंय मला असं नाही की काय लोड वगैरे असं करण हळूहळू आणि काय ते जमणार नाही ना ती मला सांग मी करू लागतो तुम्ही अजून काय पाहिजे मला एवढं तुम्ही बोलताय तेच खूप झालं माझ्यासाठी किती सपोर्ट करता हो तुम्ही एवढा सपोर्ट कोण करत नाही बरं का पण तुम्ही करता भारी वाटतं उगाच 2-4 वर्ष नाही घासी तुझ्या मागं पळत नाही ना मग काय तर छोटी लव्ह मॅरेज ऐकून तर लागणारच मला पण करावं लागणार काय घेतलंय धोंडा मारून नाही धोंडा? सोन्यासारखी बायको भेटली. जाऊ मला बोलायचं नाही, नाही नाही, तुमच्याशी मला तोंडा बोलता तुम्ही जा नाही, काय नाही. जा नाही सोन्यासारखी बायको आहे माझी. काय सॉरी ना पिल्लू अरे बसा तुम्ही मी तुम्हाला खायला वगैरे काहीतरी देते काय नको देऊ फक्त बस थोडं चालू. अरे काम काय कधी होणारच आहे थोडा काय विचार करायचा ते आहेच की हटका संसार आहे ना आपला काय हटका संसार आहे आपला नीट करूया नंतर एवढी कसली काही आहे मग काय तर आणि तसंही जातील हो हे पण दिवस प्रत्येक दिवस सारखे नसते बदलतीनच हे पण हाताची पाचशे बोट सारखी नाही तर होणार आपले पण चांगले दिवस येणार. तेच तर आणि प्रयत्न करायचे सोडायचे नाही फक्त एकामेकांना साथ द्यायची आणि पुढे जायचं इथून पुढे सगळं शेतीत म्हणजे काम करावं लागेल हा काय नाही जमलं तर मला सांगायचं मी शिकवतो मी करू लागतो हा बरोबर आहे आणि कधी नाही करून आता आपण शेतात दोघंच आहेत आपल्या घरात शेजारी काही घर नाही येतं हा हा नाही मी करमलं नाही कुठं बाहेर जायचं फिरायला डायरेक्ट मोकळ्या मनाने सांगायचं बरोबर आपलं काय अरेंज मॅरेज नाही तेव्हा काही म्हणजे एवढं लोड घ्यायचं नाही. हम्म. सगळं आपल्या दोघांच्या मनाने मी एक विचार करत होते मी
हा विचार करत होते की म्हणजे जोपर्यंत आपण पूर्ण सेटल होत नाही काय नाही तोपर्यंत आपण पुढचा विचार नको करायला. फॅमिली प्लॅनिंग नको तो पण. हो तो पण फॅमिली मला प्लॅनिंग पण नको. तेच वाटतं. म्हणजे आपण पूर्ण सेटल होऊयात, सगळं घरदार करूयात, सगळं करूयात. म्हणजे आपल्या घरचे पण म्हणले पाहिजे, माझे घरचे म्हणले पाहिजे, तुमचे घरचे म्हणले पाहिजे मुलांनी केलं तर काहीतरी चांगलंच केलं. नाहीतर काय. मग काय जेव्हा आपण दोघं पूर्णपणे सक्सेसफुल होऊ हम्म. तेव्हा फॅमिली प्लॅनिंगचं प्लॅनिंग करू. तोपर्यंत काही नाही. बरोबर. ठीक मी आहे, बी चालतंय. तुम्हाला हेच बोलणार होते पण कसं बोलू समजतच तसं काय नव्हतं. अडचण नाही. काय आहे माहितीये का, आपले जे दिवस चालले ते आपल्या लेकरा बाळांचे नाही गेले पाहिजे. मी पण हाच विचार करते म्हणून तर मी तुम्हाला बोलले आता असं. आणि जे मनात आहे ना ते बोलायचं डायरेक्ट. काही अडचण नाही. इथली गोष्ट इथं आलीच पाहिजे. बरोबर. इथली गोष्ट इथं दाबून राहिली का मग ते तुला पण नाही जमणार, मजा मला पण नाही जमणार, दडपण येईल, बरोबर. दडपण येणार. नको असं व्हायला. ते वावरातले काम बघतो. हा मी थोडा आराम कर. नाही घरातली आवडती काम मी आणि मग आराम करते. तू कमी आज दिवसभर वावरात गेलेलं नाहीये. चक्कर मारून येतो काम. चालेल. हा हो हो.